राजवीरला अम्मा दिसली आहे आणि आम्ही दोघेच आहोत गाडीत. माझी अम्मा काढीची होई तरी. आम्हाला ये करा, ये ये ए य य य य ए य य. यंदा नागोबाचो कलर लाईट आहे अगदी. हा शेड एकदम लाईट केले नियो लायो. ही फुला हे आमचे पंढरी काका. काका टोपी काढायची काका पूजा करताना. या दूध दूध हा काका अजून. हे आमचे भाऊ, हे आमचे बाई काका. ह्यो राजवीर, ह्यो बाबू रे. सगळी माहिती आहे बघा म्हणून एका घेऊन येलोय. कोण आहे कोण आहे? संजू काकाकडे गेलो. कमाल. त्याचा तो कान वाढलो ना संजू काकाचो, त्यामुळे घाबरला तो. कान वाढलो ना संजू काकाचो, बघलं तू. पुढे वार्षिक असं व्यवस्थित होऊन दे आणि त्यांचा रजा मिळते, त्यांना रजा मिळाली दे आणि तुझ्या आपल्या मानदेवाचं नाव चांगलं लौकिक होऊन दे दरवर्षाप्रमाणे. तेव्हा तिथे गोड म्हणून जेव्हा बाळगोपाळांनी त्याच्या मुलाबाळांचा आदर सांभाळ करून तेव्हा माते की जय, जय 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 गणपती बाप्पा. मांडावरून घरी आलोय. पुढे कोण कोण गेला हे सगळं बघण्यासाठी जीवाचा आटापिटा बघा माझ्या आजीचा. बस कर, कंबर दुखेल. अरे हो, सरप्राईज. घरवाली येऊ ना. ओके मंडळी, तर आता इथलं सगळं रान मला कापायचं आहे. त्यासाठी मशीन रेडी केली आहे. हा नवीन बेल्ट लावलाय आणि आमच्या पप्पांची चप्पल होती ती घातली, कारण पायात पण धोंडे लागतात घरी. आणि हा काय मला सोडत नाही. हो मला काम करू दे ना राजी. मी काम करतो. हा चला, ड्युटी स्टार्ट. तर मंडळी समोर बघू शकतास, हे अशा पद्धतीने मी रान मारलंय. हे सगळं मारूक माका 1-1.5 तास गेलो आणि त्यानंतर जेवलो, आंघोळ पांघोळ झाली आणि आता वरती चाललो हरकुळात. आज आई पप्पा निघतायत मुंबईला जायला, म्हणजे ठाण्याला जायला. सो बघूया जरा त्यांची तयारी काय म्हणते. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण हे पाटल्यादारचं वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आणि हे सगळं रान मी स्वतःच मारलंय मशीनीने. त्यामुळे कसं दिसतंय बघा एकदम. आहा भारीच. आणि इथे ही कढीपत्त्याची नवीन रोपं आलीत. किती आहेत बघा. ही सगळी ह्या कढीपत्त्याच्या बियांपासून रेडी झालेली ही रोपं आहेत. आणि मी इथे काकडीची वेल लावलेली, पण झालं असं की दुर्लक्ष झालं, लक्ष नाही देता आला आणि त्यामुळे सगळ्या टिक्शा ज्या आहेत ना, हे बघा चावलेल्या आहेत. हे सगळ्या टिक्शा खाऊन ती वेल घाबरली. आता नवीन नवीन वेल वाढते पण मतलब नाही. आता ती ऑलमोस्ट हेच झाली, खालून डिस्ट्रॉय झाली. आणि तिकडे ती कारल्याची लावलेली, तिचा पण सेम सीन झाला आहे. सो पुढच्या वर्षी जर मला करायचं असेल तर मला पूर्ण नियोजन व्यवस्थित करायला हवं. हे असंच नाही होणार इथे. आणि किडे बिडे भरपूर राहतात वेलींवर. हे बघा कुठे ते गेली यार, फोकस नव्हता. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणात या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे.
राजूर पाठीमागे लागतो, त्यामुळे पाटल्या दारातून पळावं लागतं. पुढे टी व्ही लावून त्याला गाणी थोडी मोठ्या आवाजात 2-3 मिनिटासाठी लावून द्यायची आणि मग मी पाटल्या दाराने असा बिना चपलीचा किंवा कधी कधी चप्पल पाठी असते, सो पुढल्या दाराला यायचं, तिथे चप्पल गपचूप घालायची आणि मग पळायचं, कारण त्याच्या पुढेच जाऊ शकत नाही. आणि असे कितीतरी बाबा असतील ज्यांनी हे अनुभव घेऊन त्यातून बाहेर गेले असतील आणि आता मी सांगतो तर त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले असतील. असे कोण बाबा असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याला सोडून जाताना अशी काही मजा येत नाही, पण शेवटी एक सर्टन टाईम नंतर बाहेर पडावं लागतं. आपण किती विचार केला की नाही आपल्याला त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे, इच्छा भरपूर असते, पण मनी बाय आहे तो हनी बाय आहे आणि कामासाठी प्रत्येकाला बाहेर पडणं भाग आहे. तर ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ. आई पप्पा मुंबईला गेलेत, म्हणजे ठाण्याला गेलेत आणि आता इथे मी राजू आणि श्वेताच आहोत. सो आज आपण काय करतो आहे, आज आपण श्रावणाच्या नंतर जे गणपती बाप्पा येणार आहेत त्यांच्या तयारीसाठी आपण आज मोदक बनवून दाखवणार आहे. श्वेताच्या हातची मोदकाची रेसिपी करणार आहोत, छान साजूक तूप घातलेलं. आणि तुम्हाला जर हे मोदक पीठ हवं असेल, बासमती तांदळाचं मोदक पीठ आहे आणि कसे मोदक होतात आधी ते बघूया. आणि त्यानंतर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही काय करा, 7738002260 या नंबरवर आत्तापासून प्री बुकिंग करायला, किंवा तुम्हाला श्रावणात जरी हवे असतील तरी मोदकपीठ आपण अवेलेबल केलं आहे, तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. आणि खूप छान मोदकपीठ आहे, सुवास पण खूप छान येतो. आणि स्पेशली आपण हळदीचं पान आणायला चाललो आहे आता फोंड्यामध्ये. आपला मित्र शिवगण आहे, त्याच्या पाटल्यादाराक म्हणजे त्याच्या आईने हळद लावलेलं आहे. हरकुळ्यात पण आहेत हळदीची पानं, पण आता लंकेत सोन्याच्या विटा आहेत. लंका लांब आहे, ह्या जवळ आहे मका, म्हणजे हरकुळ लांब आहे, हे इथल्या इथे. तर मी हळदीची पानं घेऊन येतो आहे आणि सुरुवात करूया आजच्या माझ्या बायकोच्या हातच्या छानशा अशा लुसलुशीत मोदकाची रेसिपी. असं माझ्या मित्रांचं घर, शिवगण बंधू, 2 जुळे भाऊ आणि एक मोठं भाऊ, बहीण पण आहे एक. आणि हे त्यांचं पुढलं दार आहे, पण आहे बॅक साईडला बाजारपेठेच्या. ओ आई, अहो हळदीची पानं देवतास ना, गेलो. हा बघतोय. खय हो बाय हो. आणि ही आमची फोवांची गल्ली. या गल्लीत फोवे कुठले जातात, ती गल्ली आम्हाला लहानापासून माहिती. ही मैत्री नंतर झालेली आहे, गिरीचा गडबो. आणि हा शिवगण पार्ट 1, जुळ्यांना पहिला पाना कळत. मग काय खाल्लं आज? पोट कमी झालं रे. इडली काय ना खाल्लं, घरी आहे आई घेऊन ये. तर इल्या दादानी हातात हळदीची पानं दिल्या. वाजता हा बरोबर ना, काय काढतोयस? गरमागरम कांदा भाजी. इकडे बघ, आज तू इडली खाल्ल्यावर का वाटतोयस? इडली खाले, मला कसं माहित सांग? सांगितलं आता. ओके, तरी असं आमची फोंडागड बाजारपेठ. बारीक बारीक रिमझिम पाऊस सुरू आहे. थोडं ऑर्डरचं सामानाची ऑर्डर पण द्यायची होती मला, बघू आता इकडनं पुढे जायला मिळतंय का. फोंड्यातला आमचा रस्ता एक नंबर झालाय. गुड मॉर्निंग, बरे आहेस ना? चालत. चाय बी काय घेणार? हो हो, बरोबर. तुझ्याकडे हो. तर गणपतीत तुम्ही जर फोंड्यातनं ट्रॅव्हल करत असाल तर आपला स्टॉल आहे इथे. गरम गरम मस्त आहे बघा, अशी कांदा भजी, कुरकुरीत खेकडा भजी आणि बटाटे वडे, समोसे, आणि काही मिरची भजी. जर खायची असेल तर केदार कोल्ड्रिंकच्या समोर माझ्या भावांना नक्की भेट द्या, शिवगण बंधू स्टॉल. बऱ्याच वेळानं पाऊस येलो ना असं. पाऊस होय लागा होय असं पाऊस. कांदा भजी रेडी झालेली आहे. कोणी इच्छुक मंडळ असेल त्यांनी कुरकुरीत ती कांदा भजी खाऊ. शिवगंधाच्या आईने आपल्याला इडली आणि चटणी दिली आहे. घरी गेल्या आधी राजवीरला 2 इडल्या भरवतो, मी थोड्या खातो आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करूया. आज सकाळपासूनच बारीक बारीक पाऊस हा, म्हणजे 2 दिवस अगदीच नदीचं पाणी आटा दिला. आणि इकडची खासियत आहे, जर 2-3 दिवस इथे पाऊस लागला नाही तर बऱ्यापैकी सगळं पाणी उतरून जातं, कारण हे वरच्या भागात आहोत आम्ही आणि स्लोप असल्यामुळे सगळं पाणी खाली निघून जातं, पाणी थांबून नाही राहत. आता ही हळदीची पानं, इडली आणि राजवीरचं दूध असं सगळं जमो करून घरात पोचतंय. खास विहिरीवर जाण्यासाठी बायलेन कपाळात पिशी घातल्या ना, जाऊ आयला काय कुळ्याचा बाजार करेल. ताई, हे ओइलेक्सवर जाईल काय?
कमॉन श्वेता श्वेता बाय. काय व्हायचं खुळा तरी बरा रे बाबा. तर बायकोने परत एकदा फोंड्यात जाऊ सांगले ना, अजून घरचं सामान आणूचं आता राहुलं, आता विसरले. ती बोलली काय पण करा पण आधी सामान घेऊन या. काय यार लग्न झालं काही आई लपुडी असतातच खरंच. ह्या ना ता ना ह्यातच सगळा जातला. 1-2 थांबा, चावी अरे खिशात ठेवतो. एका एक आणि काय झाला कळत नाही, थांब ना वाय. तर कोल्हापूरहून आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य, काय नाव तुमचं? संग्राम पाटील. संग्राम पाटील. ताई तुझं? पूनम पाटील. सोनम पाटील. तू काय करते? मी आता कॉलेजला. हा ओके. तुझं नाव काय बाळा? अरे माझ्या मुलाचं नाव आहे. ते पण माहिती. ओके. तुझं नाव? तू कितीला आहे? ओके. ताई तुमचं नाव? उदय कशी. सगळ्यांना भेटून छान वाटलं. एकदा नक्की या हरकुळात. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार श्वेता, कशी आहेस? एकदम छान. ओके. जर पहिल्यांदा कोणी व्हिडिओ बघत असेल तर सगळ्यांना सांगतो की ही माझी धर्मपत्नी, माझी बायको, माझी सहचारिणी, अर्धांगिनी, बस. माझी लाडू. कशी आहेस? एकदम मस्त. ओके. तर आज सॅटर्डे संडे असतो. सॅटर्डे संडे तिला ऑफ असतो. सो सुट्टीच्या दिवशी आराम न करता ती मला माझ्या ह्या कामात मदत करत असते. सो त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून थँक्यू. तर आज आपण काय करतो आहे? आज आपण आता श्रावण स्टार्ट झाला आहे, लवकरच गणपतीसुद्धा येतील. तर आपण आज मोदक बनवून दाखवणार आहोत. सो बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सने ऑलरेडी बघितलं असेल, पण जे कोणी असेल जे पहिल्यांदा मोदक करणार आहेत किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघतात त्यांच्यासाठी आपण आज मोदक करून दाखवणार आहोत. आणि त्यासोबतच गेल्या वर्षी आपल्याकडून बऱ्याच जणांनी मोदकाचं पीठ ऑर्डर केलेलं, जे की बासमती तांदळाचं बनवलेलं असतं. तर आपल्याकडे यावेळी सो आपल्याकडे यंदाही हे पीठ आता अवेलेबल झालेलं आहे आणि त्याच पिठाचे मी आज मोदक बनवून दाखवणार आहे. बऱ्याचदा होतं ना की पीठ खूप चिकटच असतं, त्यामुळे आपल्याला वळता येत नाहीत मोदक, किंवा कडक होऊन जातं त्यामुळे मोदक फाटतात. तर हे पीठ खूप छान आहे आणि अत्यंत म्हणतात ना काय ते दर्जेदार क्वालिटीचं आहे. बासमती तांदळाचं आहे, त्यामुळे त्याचे मोदक म्हणजे मी तरी नेहमी ह्याच पिठाने करते. खूप छान होतात, मऊ राहतात अगदी शेवटपर्यंत. आणि ते मऊ कसे राहायला, म्हणजे ती पण मऊ ठेवण्याची काय ट्रिक आहे ती सुद्धा मी एकदा दाखवेन तुम्हाला आज. कुणाला हवे असतील तरी नक्कीच ऑर्डर करा, ट्राय करा. त्याच्या आधी मी कसे मोदक बनवते ते बघा आणि मला सांगा कसे झाले. आणि हे आपल्याकडे अर्धा किलोचे पॅकेट्स अवेलेबल आहेत. पॅकेट्स अवेलेबल आहे. सोबत आपल्याकडे काय काय मिळतं अजून? सोबत आपल्याला जर तुम्ही नवीन असाल तर त्यांच्यासाठी जुन्या लोकांना तर माहितीच आहे, आपल्याकडे वडेपीठ आहे, कुळीत पीठ आहे, मसाला सीझनल असतो. स्वतः जेव्हा दिवाळी स्टार्ट होईल तेव्हा आपल्याकडे मसाला येईल. घावणे पीठ आहे, आणि काय सांगितलं मी, उकडा तांदूळ, उकडा काजू तांदूळ आहे, पोहे आहेत, काजू आहेत. काजूमध्ये पण बरेच प्रकार आहेत, फ्लेवर्स आहेत. आणि त्यातलाही चुलीवरचा काजू हा जास्त आमचा मोस्ट काय म्हणतात त्याला, हे सेलर, बेस्ट सेलर आहे आमचा चुलीवरचा काजू. तर ते सुद्धा, आणि त्याच्यात अजून वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. आणि शेतातले घरचे तांदूळ, वाडा कोलम तांदूळ सुद्धा आहेत. तर तुम्हाला यापैकी कुठलेही प्रोडक्ट्स हवे असतील तर 7738002260 या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करा. मेसेजला रिप्लाय यायला उशीर होतो बऱ्याचदा आम्हाला. तशा म्हणजे अनिकेतने मेसेज नाही बघितले तर मला मेसेजेस येतात की श्वेता अनिकेतने मेसेज बघितला नाही आहे. मला इन्स्टाला सुद्धा लोक मेसेज करतात. पण कसं आहे, फक्त आपल्याकडे तेच एक काम नाही आहे, व्हिडिओ पण शूट करायचे असतात. इतर घरातली आता राजवीर असल्यामुळे, आम्ही दोघेच असल्यामुळे इतर घरातल्या कामांचा लोड त्यांच्यावर सुद्धा पडतो. मला ऑफिसला जावं लागतं आहे, त्यामुळे मेसेजेस इतकं बघणं होत नाही. मेसेजेस भरपूर असले तर मग ते काय करतात, एकदाच राजवीर त्यांना घरात अजिबात काम करू देत नाही. मग ते कुठेतरी बाहेर जातात, एका ठिकाणी बसतात, तिथे सगळ्यांचे तुमच्या ऑर्डर्स ते लिहून घेतात. मग प्रत्येकाला तिकडे रिप्लाय करतात की बाबा तुमचा हा ऑर्डर नंबर आहे, तुम्हाला या दिवसापर्यंत ऑर्डर मिळेल. अशी सगळी थोडीशी काय म्हणतात लांब प्रोसिजर आहे. सॉरी तुम्हाला वाट बघावी लागते, पण आमच्याकडे खरंच मॅनपॉवर इकडे नाही आहे. सगळे आपापल्या कामासाठी जिथे तिथे निघून गेलेत. त्यामुळे जे काय आहे ते वन मॅन शो आहे, जे की अनिकेतच सांभाळत आहेत. आणि ऑब्व्हियसली आई पप्पांची सुद्धा जिथे जिथे हेल्प होईल तिकडे आई पप्पा ही खूप मदत करतात. असं सगळं चालू आहे, त्यामुळे कदाचित मेसेजेसचा रिप्लाय यायला तुम्हाला उशीर होतो, त्याबद्दल खरंच खूप क्षमस्व. पण हां, जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल, मी नंबर सांगितला आहे, पुन्हा एकदा सांगते, 7738002260. नक्की मेसेज करा. मोदक पीठ ऑर्डर केलं नसेल किंवा याआधी ऑर्डर केलं असेल पुन्हा ऑर्डर करा. आणि कसे मोदक बनतात ते बघूयात आता. तर आता मी माझे 2 शब्द सांगून माझे भाषण संपवते.
ओके, तर आपण काय करतोय, सुरुवात कुठून करतोय? आधी आपण आता हे सारण बनवून घेऊयात मोदकाचं. त्यासाठी काय क्वांटिटी सांगू शकतेस का? हा ऑलमोस्ट दीड नारळ आहे आणि अच्छा. गूळ मी सध्या कमीच घेतलाय. आपण बघू, जर लागलं तर अजून घालू, पण इथे सगळे खूप कमी गोड खाणारे आहेत त्यामुळे मी कमीच गूळ घेतलाय. शक्यतो असे मेजर घ्यायचं असेल तर 1 वाटी जर हे खोबरं असेल तर एवढ्या 1 वाटीचा आपण गूळ घेतो. ओके, त्या हिशोबाने मग कमी घेतलंय आपण. हां, मी थोडंसं कमीच घेतलंय. मग आता आपण काय करणार सगळ्यात आधी? मी तरी हे असं ताटातच मिक्स करून मग कढईत घालते डायरेक्ट. पण अच्छा. बरेच लोक आधी खोबरं खोबरं भाजतात. परतवून घेतात, मग त्याच्यात गूळ घालतात, मग ते परतवतात. तर आपण बघूयात, मी आधी हे मिक्स करून घेते असं हाताने, म्हणजे बरं. ते लागतं सगळीकडे जरा व्यवस्थित. तर आपण इथे हे काय घेतले, साजूक तूप. साजूक तूप. फक्त गावठी तूप, गाईचं. फक्त तूप म्हटलं तर काय होईल? हं? फक्त तूप म्हटलं तर काय होईल? साजूक किती म्हणा बरं? ते तुपाचा अपमान होतो तसा. असा हां, साजूक म्हणजे काय, काय विषय? नाजूक. साजूक. हां, साजूक कसं विशेषण देतो आपण, तसं हां. ते साजूक. साजूक तूप. हां. ज्याला खरं माहिती असेल त्याने सांगा, नाही तर आम्हाला शिवाय. काही होत आहे काही. ओके, तर आमच्या दहीहंडीची प्रॅक्टिस अजून नीट काय चालू झालेली नाही. व्हॉट्सअपवर मेसेज खेळतात पोरा. हे लालसर हे करायचं ना? गूळ पूर्ण वितळेपर्यंत आणि गुळाला मग पाणी सुटणार. पुरण कसं आपण करतो पोळीचं, हां, तसं जोपर्यंत हात बोल. जोपर्यंत पाणी सुटतं असं किंवा ते सुकत नाही ना, हां, तोपर्यंत ढवळायचं. अगदी जास्त पण सुकं नाही करायचं, मग सारण घट्ट होतं. हो. ते मोदक वळताना त्रास होता ना. जरासं किंचित मीठ घालायचं का ते? चवीसाठी. अगदीच मग हे पिठात पण आपण जेव्हा पीठ पण पिठात घालणार ना आपण? मी पिठात पण घालणार, ह्याच्यात पण घालायचं थोडंसं चवीला, अगदीच नावाला. बर, आता हे ढवळून आपण शांतेचा मेल्ट करून घेऊया गुळ, आणि लालसर झालं की थोडं ड्राय झालं की बंद करायचं. आपण वेलची पावडर केव्हा घालतो यात? पूर्ण ते सारण सुकत आल्यावर. ओके. तू पहिल्यांदा मोदक कितव्या वर्षी बनवलेले वयाच्या? ते नाही आठवत, पण आम्ही लवकरच म्हणजे शाळेत असतानाच बनवायला पिल्लूताई सारखी? नाही, तेवढी पण नाही, थोडी मोठी असतानाच, म्हणजे पिल्लू तशी हुशार आहे त्या 6वी बाबतीत. नंतर. बाबा माझी पिल्लू ऍक्टिव्ह आहे भरपूर, उत्साही फक्त मंडळ ते आहे ते. 5 रुपयाची एक इंटरव्ह्यू आहे, जरा खाते तिथे गल्लत करते. आता टीव्हीत बघून माझं तोंड बारीक केल्यानं आता तुम्हाला बडबड करणार ती. आज वैष्णवी ताईला परत कॉल करायला पाहिजे, व्हिडिओ कॉल. टिडिंग. असून नमले ते लोक काय. हातावर फोकस झालो. आपलं गुळ वितळायला सुरुवात सुरुवात झाली. झाली. तर मित्रांनो, आता हा गुळ वितळायला सुरुवात झाली आहे. साखर 70 रुपये किलो झाली आहे. आम्हाला ना, मी शाळेत होतो तेव्हा 16 रुपये किलो होती साखर. हा, तुम्हाला शाळेतून मिळायचं का ते 1-1 किलोचं होय पाकीट? तर. तांदूळ तांदूळ, साखर. गहू, साखर सगळं मिळायचं आमका. हा. त्याल नाही द्यायचे फक्त. तेल नाही, तेच हे तांदूळ तर मिळायचे. तुला काय नाही भेटणार, आम्हालाच काहीतरी द्यायला लागेल. कुठली आता झोप झाली साहेबांची पूर्ण. यांचे शाळेवाले घेणार आहेत. लाल लाल कलरची बांगडी. हा, यांचे शाळेवाले घेणार हो, आहेत. देणारे नायक. दिला काय ते आमच्या रात रात जागून हा काढली मी मेहंदी, त्या मेहंदीत लपलेलं सजनाचं नाव घ्या. बाबा. हे बघा, आता आपलं सारण तयार आहे. पाणी नाही आहे अजिबात, सुकलंय. आणि जास्त सुकवत बसला तर मग ते सारण कडक होणार. अच्छा, अंदाज घेऊन व्यवस्थित परतवायचं. आता ह्याच्यात मी गॅस घालवलाय. आता वेलची पण घालूयात. आणि हा, यात खसखस पण घाल. खसखस पण होती हो. मग विसरलंय. आता नाही घालू शकत? नाही, ती तुपात परतवायला लागते, छान लागते. ओके. माझी मम्मी आलेली तेव्हा ही डबाभर मला वेलची तिने बिचारीने मस्त वाटून दिलेली. ती मी किती दिवस झाले आता वापरते. आपण वेलचीचं झाडच लावूया. खटखट नाही. सुवास बघ. अरे आपल्याकडे वेलची पण आहे विकायला, ते नाही सांगितलंस तू.
हो पण ती इतकं आपण असं म्हणजे आपलं होममेड प्रोडक्ट नाही ते, पण आहे कोणाला हवी असेल तर चांगल्या क्वालिटीची वेळची आहे. आणि सुगंध पण खूप छान आहे. आता मी घातली आहे ना. हम्म. चला आता आपण हे ताटात काढून घेऊयात. मग मी ही कढई घासते, तीच आपण पीठ उकडावायला वापरूयात. ओके. तर मंडळी आता हे सारण असं दिसतंय, हे रेडी झालेलं आहे आणि हे थंड करत ठेवलंय श्वेताने. आता आपण हे मोदक पीठ कशा पद्धतीने आपल्याला शिजवायचं आहे ते बघून घेऊया. उकडायचं. उकडायचं आहे, सॉरी. आणि ही हळदीची पानं आहेत, आपण या हळदीच्या पानात हे मोदक उकडवणार आहोत, नंतर वाफेवर शिजवणार आहोत. हा काय सीन आहे? आता जितके वाटी तुम्ही पीठ घेणार तितकंच वाटी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, सम प्रमाणात अगदी. अच्छा. त्यामुळे मी हे मोजूनच घालते, कारण का थोडं प्रमाण चुकलं ना तर मग ते पिठाचं सगळं गडबड गोंधळ होऊन जातं. मी आता 2.5 वाटी घेतलंय, मी 2.5 वाटी पीठ घेणार. हां, त्याआधी आपण पाणी तापत ठेवूया. त्याच्यात थोडंसं तूप आणि हलकंसं मीठ घालायचं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. बरे. साजूक तूप कुठे गेलं बरं? चला, तूप आणि मिठाचं काम झालं. आता यात पीठ घालूचा. फास्ट जा. जेवढं पाणी तेवढं पीठ. ते काय काय जण मोदकात रंग घालतात, ते फ्लेवरवाले, ते पीठ उकळवतानाच घालायचं ना रंग? पाण्यातच घालायचं म्हणजे ते लागतं व्यवस्थित. हां. हे आता किती वेळ असं करत बसायचं? एकदा असं हे मिक्स करून झालं की 2 मिनिट झाकण ठेवून द्यायचं. थोडी एक वाफ काढायची आणि मग गॅस बंद करून ते गार होऊ द्यायचं. गार झालं की मग मळायला बसायचं. ओके. मग आपण तेवढ्या वेळात जेवून घेऊ शकतो. येस येस. तर आता पीठ म्हणजे बऱ्यापैकी परतून झाले. आता हे झाकण 2 मिनिटं ठेवायचं आणि गॅस बंद गॅस करून चालूच घ्यायचा. आहे. थोडं 2 मिनिट वाफवायचं, मग गॅस बंद करायचा आणि मग ते झाकण ठेवलं तरी चालेल, पण गार होऊ द्यायचं. चला, आता आपण भेटूया लंच केव्हा. तर मंडळी बाहेर गाणी चालू आहेत, ती इग्नोर करा. राजवीरचं जेवणाचा टाईम चालू आहे आणि ते गाण्यांशिवाय हल्ली सगळीकडे जास्त झाला आता. त्याच्यावर काय ऑप्शन पण नाही आता. आता काय पीठ आपण यातून यात घेतलं आणि मळायला सुरुवात केली, राईट? आणि मी असंच मळून घेते. हां. लागेल तर पाणी घ्यायचं हां. आणि तेल घेऊन मळायचं. अच्छा. चिकट वाटते का? चिकट हो, वाटते. सुरुवातीला चिकटच असतं, जरा मळायला लागतं. ओके. तर मंडळी श्वेताने ते हे पीठ मळून घेतले आहे आणि बघू शकता छान गोळे पण गेलेत. आणि आता काय करायचं श्वेता? तेल लावायचं हाताला हाताला सगळ्याला. तेल लावून घ्यायचं हां. आणि मग असे वाटी तयार करायची. अच्छा. आमच्याकडे या वाट्यांना दिवसे म्हणतात. दिवसे. आणि आम्ही हे गणपतीच्या पहिल्या दिवशी म्हणजे मोदक पण करतोच आपण. हां. म्हणजे आपल्या इथे कसं इथे कोकणात हे ठेवतात, ते शेंग म्हणतात हां, त्याला. करंजी काइंड ऑफ. हा, तसं आमच्याकडे मोदकासोबत हे दिवसे ठेवतात. हा, आणि आमच्याकडे नागोबा सुद्धा ह्यात पुजतात. अच्छा. नागोबाला ह्यात बसवतात. हां का? इकडे अळूचा पान घेतात. हा, आमच्याकडे ह्याच्यात बसवतात. तुमच्याकडे ते शेवाळ खातात, आमच्याकडे आंबे खातात. आपल्या भागात पण खातात, मी बघितलेत बऱ्याच लोकांच्या व्हिडिओ. इथे तुम्ही खात नाही? इथे आपल्या या साईडला पट्ट्यात खातात, होय. हे नाही कधी बघितलं. तुमच्याकडे त्या साईडला जास्त घातलं जातं ते. इकडे अळंबी जास्त खातात. तुमच्या इथे अळंबी नाही खायत. प्रत्येकाची तिकडे नाही खायत ना तुमच्याकडे? नाही, इतके नाही खात. खाणारे खातात. अच्छा. हा, पण आम्ही बुवा लोक नाही खात असं. येत असतील ना तिथे पण अळंबी? येतात ना, हो. तर अशा पद्धतीने आपल्याला मोदकासाठी ही दिवसे. मधून जास्त पातळ नाही करायचं, कारण का मग जर सारण चुकून जास्त झालं किंवा चुकून सारणात पाणी असेल हं, तर ते खालून फुटतात. फुटणार. आपलं सारण बघा, जरा पण पाणी नाहीये, एकदम छान परफेक्ट झालंय. हं. पीठ कसं आहे? पिठाचा रिव्ह्यू काय देशील आतापर्यंत? छान आहे. म्हणजे स्टार्टिंगला तर चिकटच असतं ते मळताना, नंतर मग मळून 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 ते थोडंसं असं छान होतं. जितकं छान मळाल अशा मग भेगा हे नाही. असं कसं करतात? दाखव, हे कसं करतात? हे असं मध्ये बोट घालायचं, हां. इथून असं फोल्ड करायचं, बोट काढायचं बोट आणि ही आणि- कळी खालपर्यंत न्यायची. अच्छा. हां, म्हणजे ती अशी छान दिसते.
छोटा हाती रो राहता तिकडे. आता काय करायचं? तर हे झालं की डाव्या साईडला असं गोल 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 फिरवत राहायचं. इथून नाही दाबायचं. इथून जर दाबलं तर हे सगळं शेप बिघडणार. खालूनच एकदा दाबायचं. खालून त्या कळ्या जवळ आल्या ना की हलक्या हाताने, मग एकदम हलक्या हाताने वरून त्यांना जवळ करायचं आणि मग हे इथून पॅक करायचं. ओ भाई साहब, झालं. एक नंबर रे. तर आपल्याला अशा पद्धतीने आता हे सगळे मोदकं बनवून घ्यायचे. किती बनतील तरी अंदाजे? माझा 21चा मनसुबा तर आहे. आता हे जवळजवळ काही 11-12 झालेत मला वाटतं. आणि इथे हाय थोडं पीठ. 20 होतील कदाचित. बघू, मोठे पण करतो ना, छोटे छोटे केले तर ओके. बघूया. आणि मग पुढची प्रोसेस नंतर दाखवूया. हा, उकडायची नंतर. चालेल ना? आई बघत असतील, आई म्हणतील मी असेपर्यंत हिने केले नाहीत मोदक, आता मी नाही तर करते. ऐक, आता गणपतीत गेलंच की त्यामुळे म्हणायचा. आमचा प्लॅन काल रात्री झालाय मोदकाचा, राईट? आईंना आमच्या भयंकर आवडतात मोदक. हो, आईला कशा, पप्पांना पण आवडतात. आईंना जास्त आवडतात. चला आता हे एवढे मोदक रेडी करूया आणि मग पुढची प्रोसिजर बघूया. तर इथे ही हळदीची पानं आपण धुवून कापून घेतलीत आणि आता श्वेता त्यांना तेल लावते. असं का करायचं श्वेता? चिकटत नाहीत ना मग मोदक खाली. ओके. आणि इथे हे 11 मोदक बनवलेत श्वेताने. फक्त चाळणीवर किंवा असं प्लेटवर ठेवताना सुद्धा तेल लावूनच ठेवायचे. ओके. हां, मग आता काय टिप देणार होतीस ती? तर आपली टीप अशी आहे. माझ्या ओल्या होतील परत, तुम्ही जरा घेता. हा, सांग ना. तर श्वेताने सांगितल्याप्रमाणे असं हे पाण्यातनं काढून थोडं नितळं व्हायचं आणि असं ठेवायचं. असं केल्याने काय होतं श्वेता? मऊ राहतात मग ते. नंतर आपले मोदक असे कडक होतात ना आणि फाटतात अच्छा. थोडा उशिरापर्यंत राहिले की. हां हां हां. वा. तर आता आपण बघू शकतो मोदक किती मस्त झालेत. ओके. दादा मारतील तुम्हाला. केसरला करायचं. काय बनवतेस हे? शेंग, नेवरी फोल्ड करून हे चिकटवून घ्यायचं नीट. हिला वादळ येईल आमचा, बिना चड्डीचा वादळ. चड्डी घाल ना, चड्डी आधी. फुलो खाजवी देता नुसतं सगळे. त्याच्या पायाची डिझाईन दाखवलीत की नाही? अभ्यासाची सुरुवात केली आम्ही ते. बाहेर बघ, मार्करने काय काय काढून ठेवलं ना. झाला. तर आम्ही हे असं केसर लावून ठेवलंय. नेवरीला केसर लावतो आणि आता पाणी गरम करत ठेवूया. तर मंडळी, मोदक आता मी ह्या भांड्यात ठेवलेत आणि खाली 1 तांबे पाणी घातले. वरून हळदीची पानं कापून फ्लेवरसाठी अशी वर ढाकून ठेवणार आणि त्याच्यावर झाकण मारून आपण छान उकड काढून घेणार आहोत मोदकाची. मंडळी, आम्ही आता झाकण काढलं, गॅस बंद केला आणि अशा पद्धतीने आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत. आणि इतके छान झाले की क्या जीभ लपलपाई. जरा थंड होते ना. दुसरी बॅच कितीची आहे? 5-6. हे 3 आणि 3 6चे. त्याला केसर लावून घे पटकन. तर उरलेले 6 मोदक श्वेताने हे अशा पद्धतीने ठेवले. छान वाटतात ना? हा बघा, माझ्या नवऱ्याने गेलेला मोदक. किती काय छान केलं एकदम, फर्स्ट अटेम्प्ट. कसं दिसतंय बघ. ठीक आहे, हरकत नाही. फायनली मोदक हे रेडी आहेत आणि असे दिसत आहेत. ओके. तर श्वेता, काय सांगशील? मी काय सांगू आता, तुम्हीच मला सांगा कसे मोदक झाले आहेत, कसे मोदक दिसत आहेत. आणि मोदक आवडले असतील तर पीठसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. पुन्हा नंबर सांगते, 7738002260 या नंबरवर व्हॉट्सअप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला छान छान ऑर्डर्स द्या. भेटू नवीन व्हिडिओ सोबत. टाटा, बाय बाय, टेक केअर. मोदक खाऊ किंवा चाय बरोबर तर भारीच लागतील ना उद्या.
चहा सोबत कोण मोदक मी खातो चहा बरोबर. तू कशा बरोबर खातोस? दात दिसतील दात दिसतील ओके बाय. थँक्यू श्वेता. वेलकम.